ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायिक प्रकरणांमध्ये काँग्रेसला अडकवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। काँग्रेस भवनमध्ये चव्हाण यांनी या विषयावर पत्रकारांबरोबर संवाद साधलाय। पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। कर चुकवला म्हणून काँग्रेसवर वेगवेगळ्या खात्यांची कारवाई सुरू आहे। काँग्रेसने याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे, मात्र निकाल न देता त्यांनी काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत। त्यामुळे आयकर खात्याने काँग्रेस पक्षाच्या 4 बँकेतली 11 खाती गोठवून ठेवलेली आहेत। प्रत्येक खात्यामध्ये आमचे 210 कोटी येणार आहे म्हणून हे पैसे तुम्ही काँग्रेसला देऊ नका अशी 11 खाती गोठवलेली आहेत। आणि त्यामुळे जेवढा काँग्रेस पक्षाचा निधी आला होता, लोक देतात काय करतात, तो सगळा निधी आता आयकर खात्यानं म्हणजे मोदी सरकारनं गोठवून टाकलेला आहे। त्यातून 10 रुपयाचा चेक देखील आम्हाला आज लिहिता येणार नाही, लिहिला तर तो वटणार नाही चेक। आणि ही परिस्थिती असल्यामुळं काल काँग्रेस पक्षातल्या नेतृत्वाला देशाला ही माहिती द्यावी लागली, बऱ्याच जणांना माहिती नाही। अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये विजयाचा आत्मविश्वास गमावलेले नरेंद्र मोदी येणे केने प्रकारानं विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला हरवलं पाहिजे, त्याकरता काय काय कृत्या काढतायत याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। आणि कसली लोकशाही आहे आज। निवडणूक आयोग एका निपक्षपाती पंचाच्या रूपानं निवडणूक प्रक्रियेमध्ये कुणी कुठलाही पक्ष असो तो चुकीच्या पद्धतीने वागतोय का, सरकार काही आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करतो हे पाहायचं असतं। पण गेल्या 8-15 दिवसापूर्वी निवडणूक आयुक्ताचा निवडीचा कायदा बदलून नरेंद्र मोदींनी आपल्या चॉईसनी आपल्या स्वतःच्या निर्णयाप्रमाणे 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केलेली आहे। पूर्वी त्या निवड प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीश असायचे सुप्रीम कोर्टाचे, त्यांना काढून टाकलं कायदा करून। आता 2 मंत्री, पंतप्रधान, आणखीन एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आहेत, तिघांचं पॅनल त्यांनी निवडणूक आयोगाच्या 2 आयुक्तांना नेमलेलं आहे। तर त्यांच्याकडून आता काय मी अपेक्षा करणार? या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे, कारण निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, घटनात्मक जबाबदारी आहे, त्या देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट केले पाहिजे।